नमस्कार. देव माझ्यावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री नरेंद्र देव आहेत. नमस्कार. दादांच्या बद्दल मला साठे काकांनी सांगितलं की ह्यांचा अनुभव, ह्यांचा आध्यात्मिक प्रवास तुम्ही नक्कीच प्रेक्षकांना दाखवा. तर नमस्कार दादा. आपलं जरा नमस्कार. इंट्रोडक्शन द्या. तुम्ही कुठे राहता, तुमचा काय व्यवसाय आहे, नोकरी आहे त्याच्याबद्दल सांगा आणि तुमचा प्रवास कसा सुरू झाला आणि आता साठे काकांबरोबर आल्यानंतर तुम्हाला त्यांच्याबरोबरचा अनुभव सांगा. नमस्कार, मी नरेंद्र देव. सध्या मी आत्ता केमिकल ट्रेडिंगचा व्यवसाय करतो आणि काकांच्या संपर्कात मी साधारण 2017ला आलो. मी माझ्याबद्दल माहिती सांगायचं 1971 पासून तर माझा जन्म, 1994 पर्यंत बालपण, पुढे एक एक गोष्ट करत गेलो. 94 झाली, नोकरीला लागलो. नोकरी करताना तुम्हाला चांगले गुरुवर्य मिळणं किंवा बॉस मिळणं हा एक तुमचा नशिबाचा भाग आहे. शाळा शिकत असताना सुद्धा कुठेतरी पार्ट टाईम मला जॉब मिळत गेला. श्री विनायक करमरकर, दिनेश कुलकर्णी यांसारखे मला काही मार्गदर्शक मिळाले. LK केमिकल्स या कंपनीत 94 साली लागलो. तिथं चंद्रशेखर मराठे हे एक चांगले मला आत्मविश्वास डेव्हलप करणारे चांगले हे मॅनेजर मिळाले. पुढे 97 साली इंडियन सिम्बल स्टील्स अँड अलॉयज लिमिटेड या कंपनीमध्ये मी जॉईन झालो आणि तिथं श्री एकनाथ सदाशिव गदो या सरांच्या संपर्कात आलो, ज्यांच्याकडून मला गुरुचरित्राचं पारायण आणि स्वामी यांच्याबद्दलची हळूहळू माहिती मिळत गेली आणि मी त्या मार्गात हळूहळू जॉईन झालो. पहिलं पारायण जर माझं झालं ते 1 दिवसाचं पारायण झालं. ते महाराजांनी माझ्याकडनं करून घेतलं. एक शनिवारी सकाळी 6:45 वाजता मी वाचायला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:45 वाजता मी ते पारायण संपवलं झालं माझ्याकडनं. हे कसं झालं, काय झालं याच्याबद्दल मला काही आयडिया नाही. हे महाराजांनी करून घेतलं आणि त्याच्यानंतर जो प्रवास सुरू झाला तो हळूहळू गुरुचरित्राचा प्रवास वाचण्याचा सुरू झाला. तसं बघायला गेलं तर मी कुठल्याही महाराजांच्या किंवा कुठल्याही संत पुरुषांच्या प्रवासामध्ये कधीच आलो नाही, संपर्कात कधीच आलो नाही. आपण आपलं नोकरी करायची आणि जसं जमेल तसं पारायण करायचं, एवढा एकच फक्त होता. 97 सालापासून एक एक परत पारायण, मग कधी 2 दिवसाचं, 3 दिवसाचं, 7 दिवसाचं अशी पारायण होतेली. त्याचबरोबर मी पारायण झाल्यानंतर गाणगापूरला जाणं. आता त्या काळामध्ये तर दर्शन फार डिफिकल्ट होतं, कारण दर्शनाला जाण्याच्या येण्याचे काही मार्ग काही नव्हते आणि सगळीकडे कन्नडमध्ये लिहिलेलं, कन्नडमध्ये लिहिलेलं. प्रवास एसटीनं करायचा आणि दर्शन करून परत यायचं, असं ते चालू होतं. 2001ला माझं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर 3ऱ्या आठवड्यामध्ये मला अर्धांगवायूचा थोडासा झटका आल्यासारखं झाला. ते झाल्यानंतर मी मिसेसला एक दिवशी वेळ काढून म्हणलं की बाई गं, माझं असं असं आहे आणि हा झटक्यातनं मी परत बरं होईन नवीन मला माहिती नाही. डॉक्टर कसबेकर आणि मिसेस कसबेकर यांची मला ट्रीटमेंट चालू होती. त्यांनी मला खूप चांगली ट्रीटमेंट दिली. 60-70% माझी रिकव्हरी झाली. पण या रिकव्हरीवरती माझं समाधान नव्हतं. त्यामुळे मिसेस सांगितलं की बाई गं, असं आहे, आपण इथं थांबूया, आपला फक्त साखरपुडाच झाला आहे आणि इथून पाया तर तू दुसरा मार्ग बघ, कारण माझं ओझं तुझ्यावरती लादण्यात मला इंटरेस्ट नाही. पुढे असं आलं की ती म्हणली नाही, आपण दुसऱ्या डॉक्टरचे पण एखादा हे करून बघू. आणि मग तसं मी डॉक्टर ओंकार टिळक यांच्या संपर्कात आलो. त्यांनी त्यांची औषधं सुरू झाली आणि मग मी बरा झालो. पण जो मला अर्धांगवायूचा जो झटका आला त्याच्यामध्ये अशी काही घटना घडत गेल्या की मी हळूहळू गुरुतत्वाकडे ओढला गेलो. म्हणजे मला कोणी सांगितलं की तुम्ही जा आणि दत्त महाराजांच्या देवळामध्ये तुम्ही डाळ ठेवा, साखर ठेवा, असं करून दत्त महाराजांच्या देवळामध्ये जाणं सुरू झालं. असं एक एक गोष्टी करता करता मग त्याच्यातून पारायण वगैरे असे ते माझं ते चालूच होतं. हे पारायण करता करता 2012 कधी उजाडला कळलं नाही. माझी रिकव्हरी चांगली झाली, लग्न झालं. मला 2003ला एक मुलगी मिळाली छानपैकी. 2012ला माझ्याकडं 7.5 सुरू झाली आणि पहिल्यांदा माझ्याकडं गजानन महाराज अक्कलकोट स्वामी यांच्या पादुका माझ्या घरी आल्या. ह्या पादुका येण्याचं मुख्य कारण म्हणजे KP ट्रान्सपोर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री पाठक त्यांच्याकडनं मला मेसेज आला किंवा तुझ्या घरी पादुका आल्या तर चालतील का. म्हटलं महाराजांचीच कृपा आहे आणि महाराज स्वतः येतात, आपण अडवू शकत नाही. तुम्ही म्हणलात शिवपुरीचे? हां, शिवपुरीचे अक्कलकोटचा गजानन महाराज. आता याच्यामध्ये पुढं असं आलं की जुलै महिन्यामध्ये मला माझे सासरेबू आहेत, त्यांनी सांगितलं मला तुम्ही घरी जरा या, काम आहे. आणि दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी होती
मला माहिती नव्हतं काय ते. ऋषीपंचमीच्या आदल्या दिवशी तिकडे गेलो आणि मला सासरेबुवांनी सांगितलं की नरसिंह सरस्वतींची मूर्ती तुमच्याकरता आलेली आहे, ती तुम्ही घ्या. असं नरसिंह सरस्वतींची 2012 माझ्याकडे घरी छोटीशी मूर्ती आली. आणि मग तो एक हळूहळू अध्यात्माकडे अजून ओढा सुरू झाला. आणि पारायणं सुरू आहेत, गाणगापूरचं दर्शन सुरू आहे. याच्यामध्ये काही काही ठिकाणी असं आहे की व्यावसायिक कंपन्यांमध्ये पण जॉईन झालं, पण तिथल्या लोकांनी पण मला सपोर्ट केला की तुमचं पारायण चालू द्या, आम्ही तुम्हाला उपवासाला मदत करू. असं टेट्रापॅक कंपनीमध्ये मला संतोष सोनटक्के आणि जागीरदार नावाचे एक कॅन्टीनचे मालक होते, त्यांनी पण मदत केली की तुम्ही या पारायण करा आणि तुम्हाला काय उपवासाला लागेल ते आम्ही सगळं प्रोव्हाइड करू. म्हणजे माझं कुठेही खंडन होऊ दिलं नाही त्यांनी. महाराजांनी ही सगळी काळजी घेतली. ह्या सगळ्या व्यक्तींचं खूप मोठं योगदान आहे माझ्या ह्याच्यामध्ये, सगळ्याच्यामध्ये, की त्यांनी मला सांभाळून घेतलं आणि महाराजांकडे सेवेमध्ये जाऊ शकलो मी. 2017 साली माझा एक मित्र आहे बालपणीचा, शाळेतला शैलेश बालटक्के, त्यांनी विचारलं गजानन महाराजांच्या कार्यक्रमाला, रमणबागेच्या पारायणाच्या कार्यक्रमामध्ये तू येणार का? मी हो म्हटलं, बाबा येतो. म्हटलं सेवा करायला मिळेल. 2017च्या याला सेवा झाली. 2018ला परत त्यांचा नियम लागला, तू येणार का परत? म्हटलं येतो. 2018ला त्याच्यामध्ये साठे काका आमंत्रित होते आणि काका आले त्या दिवशी. आता मी चप्पल स्टँडवरती सेवा द्यायला उभं असलो आणि माझं मी मागून घेतले, बाबा चप्पल स्टँडवरती आपल्याला काम करायचं. माझ्याबरोबर ना खरोटे काका म्हणून आमचे गुरुबंधू आहेत, ते पण होते. असं आलं की काका आले आणि मग तिथं जे रिसेप्शनवरती कोणी गंध लावायला, कोणी चप्पल स्टँडला असे होते, ते सगळे पळाले आणि काकांच्या पाया पडायला गेले. मी आपला तिथंच उभा राहतो, स्थितप्रज्ञ, आपण आलो गजानन महाराजांच्या सेवेला, आपण असं जाण्याची काही आवश्यकता नाही. असं करत मी थांबलो होतो तिथं. मग मला करोडे काकाने विचारलं, अरे तुम्ही नाही गेलात नमस्कार करायला? म्हटलं करोडे काका असं आहे, मी आलो आहे गजानन महाराजांची सेवा करायला. ही व्यक्ती कोणी मला माहिती नाही आहे, काय मला माहिती नाही आहे. म्हटलं कोणतरी आध्यात्मिक व्यक्ती असेल, तुम्ही जर सगळ्यांनी मला थोडंसं हे दिलं तर म्हटलं मी जाऊन नमस्कार करून घेईल. असं झालं नाही, मी निघालो. म्हटले जा जाऊन येतो नमस्कार करून. नमस्कार करताना माझ्या मनामध्ये होतं कोणीतरी आध्यात्मिक मोठी व्यक्ती आहे, आपण नमस्कार काय आपलं काय वाईट तर काय होणार नाही, आशीर्वाद मिळाला मिळाला, नाही मिळाला नाही मिळाला, असं करून म्हणून मी आपला नमस्कार केला आणि आपलं परत कामाला सुरू झालं. पारायण पूर्ण झालं आणि मग सगळे महाप्रसादाला गेलो. महाप्रसादाला गेल्यानंतर काकांनी पण तिथे घेतला होता, तिथून लांबून बघितलं तर काकांचा महाप्रसाद झाला आणि काका एका खुर्चीवरती बसले होते. एका पांढऱ्या खुर्चीवरती काका, सफेद चांगला पूर्ण त्यांचा पोशाख, त्यांच्या डाव्या उजव्या हाताला पण 2 खुर्च्या ठेवलेल्या होत्या आणि प्रत्येक लोक असे डाव्या उजव्या हातून बसायचे आणि विचारायचे काकांना, त्यांचे काय अडचणीचे प्रश्न असेल ते विचारायचे आणि काका त्यांना त्यांचं उत्तर देत होते. ज्यांना कोणाला काही विचारायचं नाही ते समोरून यायचे, समोरून आले की नमस्कार करायचे आणि निघून जायचे. मला काही विचारायचंच नव्हतं, कारण माझं जे काय त्याच्या आधी गुरुतत्वाशी जे काय संबंध होतं तो फक्त गाणगापूर आणि मी. बाकी मी कोणाशी कधी जाऊन भेटलोय, कुठल्या महाराजांकडे गेलोय असं कुठलंच नाही, संत पुरुष ज्येष्ठ पुरुष असं काही नाही. मी समोरून गेलो, काकांना नमस्कार केला आणि त्या वेळेला, आता तुम्ही थोडं समजून घ्या कशी वेळ असेल ती, त्यावेळेला काकांच्या उजव्या हाताला एक गृहस्थ बसले होते, ते उठले. काकांनी मला सांगितलं तू इथं बस. आता माझं त्यांचं काय परिचय नव्हता, काय नव्हतं. बस म्हटल्यानंतर ते एवढे मोठे व्यक्ती कोणी आहे, बसायला सांगितलं, आम्ही बसलो. 5 मिनटं झाली आणि काही पुढे सरके ना, काका माझ्याकडे बोलत नाहीत, मी पण बोलत नाही. आम्ही शेजारी शेजारी बसलो. काकांच्या डाव्या हातून लोक येत आहेत, प्रश्न विचारत आहेत, त्यांना जातात. मी उजव्या हाताला बघितलं तर लोकांची चुळबुळ सुरू झाली. अरे बाबा, हा माणूस कुठून तरी मधून आला आणि मध्येच बसलाय, काय चालणार आता? मी थोडंसं उठायचा प्रयत्न केला, काकांनी परत बसवलं, थांब बस. आता हे असं झालं म्हणलं तर मी बोललो, आता जाऊ काय बोलायचं नाही, आपण शांत बसलो. अचानक ते माझ्याकडे वळले आणि मला म्हणले, अरे हे आत्ता माझ्या शेजारी जो व्यक्ती बसला होता ना, त्याला मी मारुतीची उपासना करायला सांगितल्यास, म्हणजे ॲक्च्युली त्याला मी गणपतीची उपासना करायला सांगायला पाहिजे, पण काय त्याचं मारुतीचं बरोबरचं खूप चांगलं आहे ऑलरेडी त्याचं, तर मग त्याला जर मारुतीच मदत करू शकेल म्हणून मी त्याला तसं सांगितलं. आणि मी आपला विचार करतो, अरे हे असं मला का सांगतायत, काय कारण आहे असं? सोडून दिलं. म्हटलं असेल हो, काहीतरी त्यांना बोलायचं म्हणून ते बोलले असतील. मी थांबलो. परत 5 मिनिटांनी ते माझ्याकडे वळले, मला म्हणतात काय म्हणतात श्रीपाद शिवल्लभ. मग एकदम डोक्यात सांड करणार. म्हटलं अरे बापरे,
आपण पारायण करतो वगैरे म्हणलं यांना काय माहिती, बरोबर. आणि त्याच्या पुढचा प्रश्न की आपण कोणालाही नमस्कार करायचा म्हणून करायचा असं नाही ना. म्हणजे आपल्या जे मनात नमस्कार करताना पहिले जे भाव होते ते त्यांना कळाले. बापरे म्हणलं. म्हटलं हे समथिंग काय ते वेगळं आहे म्हणलं प्रकरण. मग तिथंच थांबलो. मग माझ्या डोक्यात तेव्हा ना असं होतं की मला नरसिंह सरस्वतींचं मंदिर बांधायचं असा माझ्या डोक्यामध्ये विचार होता. म्हटलं आपल्याला हे मंदिर बांधायला मिळेल का नाही मिळेल, तर म्हटलं याचं मार्गदर्शन ते करतील. मागं लागलो. म्हटलं आता यांना सोडायचं नाही. माझे गुरुबंधू भास्कर जाधव काकांना सोडायला जाणार होते. मग त्यांच्याबरोबर मी बसलो गाडीमध्ये आणि काकांना एक 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 विचारायला सुरुवात केली. माझं त्यावेळेस मी जॉब सोडलेला होता आणि असं ते टक्कल वगैरे करायचो, मी बसायचो आपलं. काकांची माझी ती पहिली गाठभेट. काकांशी भेटल्यानंतर काका माझ्याशी मी रमणबाग ते कोथरूड एवढा संपूर्ण याच्यामध्ये काकांना खूप प्रश्न विचार केले आणि माझा एम जो होता तो मी त्यांना सांगितला. काकांनी क्लीन सांगितलं, मी तुला परवानगी देणार नाही. काही बोललं नाही. आता नाही देणार म्हणलं तर विषय संपला, म्हणून थांबून राहिलो. 2018 गेला. 19चा कॉन्टॅक्टमध्ये असं एकदा काका मला फक्त भास्करच्या घरी भेटले. त्याच्या घरी नमस्कार करायला गेलो म्हणून आम्ही ते दर्शन झालं. 19ला कोविड पडला. 19ला कोविड झाला. 20ला मात्र असं म्हणजे फोनवरतून आमचं संभाषण व्हायचं वगैरे असं चालू होतं. 2020ला सकाळी नवनाथ तो झाल्यानंतर नरसिंहचरित्र, सकाळी गुरुचरित्र, नंतर नरसिंहचरित्र हे 2 झाल्यानंतर थोडा विश्रांती घ्यायचो आणि 4 वाजता मी नवनाथ वाचायला बसायचो. 7 दिवसामध्ये 3 पारायणं एका वेळेस करणार. मी काकांना सांगितलं असं असं झालं आहे. म्हणले असं तू लोड घेत जाऊ नको आणि तू नवनाथांची पोथी आहे ती पुढे जाऊन विसर्जन करून टाक. मी ऐकलं फक्त. तो पिरियड तो निघून गेला 2020चा. असं 2021-22 21ला काकांनी सांगितलं, मी म्हणजे विनंती करतो काका तुम्ही माझ्या घरी या. हो म्हणले. आम्ही आर्केडमध्ये कोथरूडला घर घेतलं होतं रिसेलमध्ये. सगळी तयारी झाली. मी येतो म्हणले आणि त्या दिवशी गजानन महाराजांच्या पादुका पण येणार होत्या. म्हणजे अक्कलकोटच्या जे शिवपुरीच्या जे गजानन त्यांच्या पादुका येणार. म्हटलं किती अलभ्य लाभ आहे. काका येणार, गजानन महाराजांच्या पादुका येणार आणि आपण गृहप्रवेश पण आहे. असं किती छान करावं. आणि ऐन टायमाला काकांनी सांगितलं मी येणार नाही. मग माझं डोकं सटकलं. मी संतापलो त्यांच्यावर ॲक्च्युली. मग कोण समजतात असं होय, असं अचानक कॅन्सल करतात. मग 2022ला परत थोडा पिरियड गेला. मग माझं भास्करबरोबर कोऑर्डिनेशन झालं परत. मग तो राग निवळला. भास्कर म्हटलं अरे काका तुझ्या घरी येतील पण काही अट आहे. म्हटलं काय. ते घरी आल्यानंतर ना फक्त ते चहा घेतील, 5 मिनटं बसतील आणि जातील. आनंद आहे म्हणलं. येतील हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट होती. असं 2022ला मी नवीन घरात शिफ्ट झालो. परत कामधेनू रिद्धीमध्ये आलो आणि काका येणार म्हणून तयारी झाली. 2022ला काका घरी आले माझ्याकडे आणि आले, बसले, चहा वगैरे झाला. सगळ्यांनी नमस्कार करून झाला आणि सगळ्यात शेवटी माझी नमस्काराची वेळ होती. नमस्कार करायला वाकलो मी आणि पाठीवरती त्यांचा अलगद हात मायेची पडला आणि वरती बघितलं आणि हात जोडले. काका म्हणले अरे छान, तू गाणगापूरला जातोस. म्हणलं हो. किती वेळा जातो. म्हटलं काका महिन्यातनं एक तरी ट्रिप होते, कधी 2 होतात, मला आठवत नाही मी किती वेळा जातो. चालू असतं. आणि गिरनार म्हटलं आत्ताच तर चालू झालं आहे. आत्ता एक 8-9 महिने झाले असतील, 6 तरी वाऱ्या झाल्या असतील म्हटलं गिरनारच्या. ठीक आहे म्हणे. आता ना आजपासून तू गिरनार, गाणगापूर, अक्कलकोट, शिवपुरी कुठेही जायचं नाहीस. एकदम शॉकच झालं. हे असं का सांगतायत. आणि मनामध्ये एकदम असं सुरू झालं की अरे काय आहे, आपण असं काय केलं की अचानक यांनी सांगितलं तू जायचं नाहीस म्हणून. झालं तो 2 मिनटं काका आले, चहा पिला काय आणि मला सांगतात तू जायचं नाही, आत्तापासून जायचं नाहीस. विषय संपला तिथे कट. मजाने बोलले असतील, विषय आपण परत बघू म्हणून दुसऱ्या दिवशी परत फोन केला. तर त्यांनी मला सांगितलं मी तुला काल जे सांगितलं आहे ते आहे तसाच आहे आणि आयुष्यावरती माझ्याशी परत बोलायचं नाही. मन एकदम असं निराश, खट्ट आणि काय आपलं काय चुकलं काय नाही चुकलं याचा विचार करायला सुरुवात झाली. वर्ष
ते वर्ष गेलं. 2023ला काका आले घरी, म्हणजे पुण्यामध्ये आले. पण एक ओढ असते, जशी मला ओढ होती काकांना भेटायची तशी काकांना पण ओढ होती. 2023ला काका पुण्यात आले. नॉर्मली काका आल्यानंतर 3-4 दिवस आराम करतात आणि मग एकमेकांच्या गाठीभेटी होतात. पण त्या वर्षी काका आले आणि दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले. आणि असं आहे की जे माझे आल्यानंतर नमस्कार केला आणि मग त्यावेळेस सांगितलं, तुला मी नरसोबाच्या वाडीला घेऊन जाईल. मग म्हटलं, अरे गाणगापूर नाही, ॲटलीस्ट नरसोबाची, म्हणजे काय दुधाची तहान ताकावरती भागेल. चला बाबा, तेवढं तर तेवढं, काय हरकत नाही. मग 2023चा तो पिरियड निघून 2024ला काकांनी आम्हाला नरसोबाची वाडी, नवबाग, सांगलीला, तासगाव असे अमरापूर वगैरे अशा आम्ही तीर्थस्थान करून गोंदवले करून आम्ही परत आलो. त्या वर्षी काका माझ्याकडे 5-6 वेळा आले. त्याच्यामध्ये माझे एक मित्र आहेत, नवरा बायको एक जण, ते असे भेटायला आले होते. आता काका त्यांना काहीतरी त्यांचं सांगत होते आणि मी बाकीचे काही मित्रमंडळी भेटायला आले, तर त्यांना मी सोडायला आपल्या दरवाजापाशी गेलो होतो. मी आपल्या दरवाजापाशी गेलो, त्यांच्या हाताने माझ्यामध्ये कमीत कमी 8 ते 10 फुटाचं अंतर असेल काकांच्या हाताने माझ्यामध्ये. ते माझे मित्र, नवरा दाम्पत्य, त्यांच्याशी काका बोलत होते. काका त्यांना सांगत होते, तुम्ही गाणगापूरला जा, पण याला घेऊन जाऊ नका. अरे म्हटलं, का असं काय? आता मला थोडंसं ते होऊन गेलं होतं की आपल्याला जायचं नाही आहे आणि काही नाही. म्हटलं ठीक आहे, याला घेऊन जाऊ नका. आता ती दाम्पत्याची जोडी काही प्रश्न विचारतात, काका त्यांना पुढचं पण सांगतायत, याला घेऊन जाऊ नका, हा प्रश्न विचारू नका. मग आता ते पण बुचकळ्यात पडले. आता नक्की काय? म्हणे, अरे असं आहे, ह्याची उपासना पूर्ण झाली आहे म्हणून मी याला थांबवलं आहे, बाकी काही नाही. आता 10 फुटावरतून मला ऐकायला येत आहे, पण त्यांनी मला स्पष्ट त्यावेळेस सांगितलं नाही. मग त्याच्यानंतरच्या 1-2 माझ्याकडे परत जेव्हा काका आले, तेव्हा शेवटच्या परतीला जळगावला जाण्याच्या अगोदर काकांनी मला सांगितलं, अरे तुला मी या गोष्टीकरता थांबवलं आहे, मी तुला गाणगापूरला घेऊन जाईल, तू काळजी करू नकोस. मग 2024ला आमचा गाणगापूरला जाण्याचा बेत ठरला. तो 3 वेळा आमचा कॅन्सल झाला. मग गाणगापूरला जायला निघालो आम्ही. तो आम्ही असं ठरवत एक एक गोष्ट करत गेलो. पहिला आम्ही माणगावला गेलो. माणगाववरतून आम्ही कोल्हापूरला आलो. कोल्हापूरवरनं सांगली, शिरोळ असं करून गाणगापूरला निघालो. त्या दिवशी ना आम्ही नरसोबाच्या वाडीमध्ये पण पोचलो होतो. आणि जसं माणगाव सोडलं तेव्हापासून माझ्या पोटात ढवळाढवळ सुरू झाली होती. मग काय म्हटलं, लफडं आहे म्हटलं, आपल्याला कळत नाही. मला 2दा-3दा जाऊन सुद्धा काही हे होत नव्हतं. आणि असं करत करत निघालो. खरोडे काका म्हणतात, अरे बाबा तू सोडा घे किंवा पाटणकर काढा घे, काहीतरी घे, म्हणजे जरा तुला बरं वाटेल. म्हटलं नाही, म्हटलं चालेल, बघू काय होईल ते होईल. असं करून ते वेळ टाकून गेले. नरसोबाच्या वाडीला आम्ही बसलो आणि दर्शन वगैरे झालं. आम्ही सगळे तिथे पायरीवरती बसलो होतो आणि तिथे ते पुजारी आले आणि त्यांनी केशर लेपन करण्याबद्दल थोडीशी माहिती सांगितली. मग त्यांना म्हटलं, मी तुम्हाला जर केशर दिला तर तुम्ही महाराजांच्या पादुकावरती कराल का? म्हणजे करू ना. गाडीमध्ये माझ्याकडं केशर आहे हे कोणालाच माहिती नव्हतं, मी बोललोही नव्हतं. मी आपल्या गेलो गाडीतनं, 2 डब्या आणल्या, वर्तमानपत्रात बांधून आणल्या आणि त्या काकांच्या हातात दिल्या. काका म्हटलं, तुमच्या हातानं हे करावं. काकांनी दिलं, माझ्याकडे हसलं आणि मी पुढे गेलो. कुलकर्णी म्हणून त्यांचे विश्वस्त होते, त्यांच्याकडे, जे ॲक्च्युली पुजारी नंतर आम्हाला भेटलेच नाहीत, म्हणून कुलकर्ण्यांच्याकडे गेलो आम्ही. कुलकर्ण्यांनी ते घेतलं आणि बोलत बोलत आम्ही त्यांच्या कचेरीमध्ये गेलो. कचेरीमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या डब्या उघडून बघितलं आणि मला म्हटले, तुम्ही एक 5 मिनटं वेळ आहे का तुम्हाला? म्हटलं, का हो? एक काम करा म्हणे, चला आमच्याबरोबर. आणि त्यांनी त्यांच्या घरी नेलं डायरेक्ट. घरी नेल्याने त्यांनी 2 खोड आमच्यासमोर ठेवली. म्हणजे ही 2 चंदनाची खोड आहेत. ह्याच्यामध्ये एक खरं आहे आणि एक खोटं चंदन आहे. म्हणजे आपल्याला हे काय सांगतात काय माहिती. आम्ही नेहमीप्रमाणे बुचकळ्यात, आपल्याला काय कळतच नाही. पुढे असं आलं की म्हणे, अहो हे काय, मला हे नाही सांगायचं, मला तुम्हाला दुसरं काहीतरी सांगायचं आहे. असं उघडून त्यांनी फ्रीज उघडला आणि त्यांनी ना मला एक बाटलीतून काहीतरी काढून दिलं असं. म्हणे हे तुम्हाला द्यायचं होतं. मी ते पिलं तर मला ते औषधासारखं व्हायलं. म्हटलं हे काय दिलं? म्हणून काय? म्हटलं तीर्थ म्हणून मी पिऊन टाकलं ते. मग त्यांनी सांगितलं, अहो
हे जे आहे ना, की ज्यावेळेस नदीला पूर येतो, पूर आल्यानंतर त्या महाराजांच्या पादुकांना सूज येते. कारण वेगळ्या वेगळ्या प्रकारचं पाणी लागतं आणि मग सूज आल्यानंतर ते सूज उतरवायला ते वेगवेगळे काढे लावतात. हा म्हणे मागच्या वर्षीचा काढा आहे, हा तुम्हाला दिला. मी आणि करोडे काका आम्ही तिथनं बाहेर पडलो. करोडे काकांनी लगेच सांगितलं, तुला मी औषधं घ्यायला सांगितली, तुला ते मिळाले नाही, महाराजांनी तुला असं दिलं, आता गप्पपणे घे. तिथून घेताना आम्ही थोडीशी बाटली पण भरून घेतली होती. म्हटलं बाकीच्या गुरुवंदनना पण होईल, असं करून आम्ही पुढे आलो. तिथून बरोबर आम्ही गाणगापूरला जेव्हा गेलो, तर आमचं 11:30 पावणे 12 वाजले होते रात्री. गाणगापूरला आम्ही डायरेक्ट समोर गेलो. काकांनी आम्हाला अंघोळ घातली, आम्ही काकांना अंघोळ घातली, असा आमचा तो सोहळा झाला. त्या दिवशी दुपारी मात्र मला थोडासा ताप आला. काकांनी मध्ये थोडा एक प्रसंग होता, तो पण सांगतो. आम्ही विजापूर मार्गे चाललो होतो आणि मला ना असं पोटात ढवळल्यासारखं होत होतं. मध्येच थांबत होतं. काकांनी मध्येच सांगितलं, अरे त्या पेट्रोल पंपावरती तू गाडी थांबव. आणि गाडी थांबवली आणि त्या क्षणाला ना मला एकदम जोराची जायची वेळ आली. आता याच्यात लक्षात घ्या, की मला हा त्रास होणार आहे कदाचित त्यांना आधीच जाणवलं आणि त्यांनी मला लगेच गाडी बाजूला घ्यायला लागली. हा म्हणजे कसं आहे, तुमचा गुरु तुमची कशी परीक्षाही घेत असतो आणि तुम्हाला कधी मदतही करत असतो. माझी कुठंतरी विचित्र अडचण होऊ नये ही ती ओळखून मला लगेच तिथं सोय पण झाली ती. आता संगमावरती आम्ही आलो, पुढं दर्शन झालं आमचं. दुपारी मला ताप आला येऊन गेला. संध्याकाळी आम्ही आरतीला गेलो आणि काकांना महाराजांना हार घालायला मिळाला. काका खुश एकदम, आम्ही पण खुश. आता जवळजवळ 2.5 वर्ष महाराजांचं दर्शन नाही, गाणगापूरला हे नाही, आणि काकांनी मला दर्शनाला नेलं. आरती सुरू झाली आणि जे डोळ्यातून पाणी सुरू झालं, अखंड पूर्ण आरती संपस्तोपर्यंत डोळ्यातून अश्रुधारा सुरू, बाकी काहीच नाही. अहो तुम्ही इकडे या, दर्शनाला या, पुढे या, हात लावा, हे करा ते करा, काही नाही. फक्त डोळ्यातून पाणी, बास, बाकी काही नाही. काका बघत होते लांबून काय चाललंय, आणि म्हणजे ते अवर्णनीय आहे, बोलूच शकत नाही मी ते काय आहे आणि कसं आहे. ते झाल्यानंतर आम्ही परत लॉजला आलो, म्हणजे रूमला आलो, तिथे राहिलो. आणि आडवं पडलं आम्ही. ॲक्च्युली ना 5 जण आणि 3 कॉटवरती अशा आम्ही त्या याच्यामध्ये झोपलो. तिथं आडवं पडल्या मी काकांना म्हणलं, काका मला ताप आला आणि आपण भर 12च्या उन्हात तिथं होतं, मला पकडलं होतं का? मला म्हणले, हो तुला पकडलं होतं, आम्ही होतो म्हणून सोडलं तुला. काही बोललं नाही मी. नमस्कार केला आणि पुढे निघालो आम्ही. परतीच्या प्रवासामध्ये आम्ही दीक्षित काकांच्याकडे आलो. आणि दीक्षित काकांच्या आधी येण्याच्या अगोदर आम्ही याला पण पोचलो, शिवपुरीमध्ये पण गेलो. काकांनी शिवपुरीमध्ये दर्शन घेतलं महाराजांचं. काकांचा तिथं सत्कार पण झाला. आणि दीक्षित काकांकडे म्हणजे फलटणला यायचा आमचा विचार होता. हे दीक्षित काका म्हणजे माझ्या मिसेसच्या नात्यातनं पण होते. म्हणजे माझे सासरेबुवा त्यांचे मामा आणि दीक्षित काका त्यांचे बाचे असं होतं. ऑलमोस्ट दोघंजण वयानं सेम होते. दीक्षित काका हे स्वतः ज्योतिष भास्कर आणि त्यांची अध्यात्मामध्ये खूप आहे. म्हणजे वासुदेवानंद सरस्वतींच्या त्या मठामध्ये सुद्धा त्यांच्या खूप मोठं योगदान आहे तिथे. अशी व्यक्ती मला माहितीही नव्हतं त्यांच्याबद्दल काहीच. काकांनी मला सांगितलं की अरे आपल्याला त्यांना भेटायचं आहे काही करून. मी त्यांच्या मुलाला फोन करत होतो 2दा-3दा, पण मला असं जाणवलं की ना की ती भेट होत नाही असं वाटलं. पण काका म्हणले, नाही आपल्याला भेटायचंच, आपण उभ्या पण जायचं. आणि त्यांच्या अनिच्छेनंच असेल पण आम्ही गेलो तिथं. आणि दीक्षित काका थोडं एकदम अस्वस्थ होते रात्री, तिथे झोपले होते. आणि आम्ही गेलो तर बघितल्यानंतर काकांनी पहिलं काय केलं, नानांचा अंगारा काढला, त्यांना लावला, अंगारा लावला आणि त्यांची जी झोपण्याची पोझिशन होती ती आम्हाला बदलायला लावली. ती पोझिशन बदलली आणि ॲक्च्युली दीक्षित काका त्यावेळेस खूप कणत होते आम्ही गेलो तेव्हा. पण एक 10-15 मिनटामध्ये अंगारा आल्यानंतर दीक्षित काका एकदम शांत झाले. म्हणजे त्यांचं कणणं बंद झालं. दिवा लावलेला होता तर त्यांनी तो बंद करायला लावला. आम्ही बाहेर बसून बोलत होतो. आणि मग निरोप घेताना काकांनी त्यांच्या मुलाला सांगितलं की बाबा ही येणारी आषाढी किंवा मुख्य आषाढी याच्यामध्ये गुळवणीकर महाराज येतील
आणि त्यांना मुक्ती मिळेल. कारण ते गुळवणीकर महाराजांचे शिष्य होते आणि काकासुद्धा गुळवणी महाराज आणि नाना महाराज म्हणजे यांचे शिष्यच आहेत. आता एक गुरुबंधूलाच फक्त ओळखू शकतो आपण, त्याच्यामध्ये काहीच नाही. ते झालं आणि खरंच दीक्षित काका आषाढी एकादशीला गेले. काकांच्या बरोबरती आलेला आत्तापर्यंत जो काही संबंध आहे किंवा जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप अशा अनुभव आहेत. त्याच्यामध्ये एकदा मी दिल्लीवरनं परत येताना मी जळगावला काकांच्याकडे आलो, तर काकांनी मला सांगितलं होतं की तू रेल्वे स्टँडला आलास की मला फोन कर. मी रेल्वे स्टँडला गेलो आणि रिक्षात बसलो. फोन केला, काका मी रिक्षात बसलो. मी सांगता क्षणी काकांचा सुगंध 5 किलोमीटर लांब जळगावच्या स्टँडवरती रिक्षामध्ये मला आला. आता हे मात्र आपण काही बोलू शकत नाही आणि हे फक्त अनुभवायचं आहे, दुसरं काही नाही. मग त्यांच्या घरी गेलो होतो. घरी गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं तू आंघोळ करून घे, अजून काय साधक येणार आहेत आणि सातीचक्रांचा अभ्यास वगैरे. म्हटलं ठीक आहे. आता याच्यामध्ये असं की त्याच्या आदल्या वर्षी काकांनी आमच्याकडनं जळगावला बोलावून सातीचक्रांचा अभ्यास करून घेतला होता. आमचे 16 जणांची सातीचक्रांचा अनुभव आणि जागृत अवस्था करून देणं ही काकांनी आम्हाला खूप मोठी हे दिलेली आहे, देणगी दिलेली आहे. हे अलभ्य लाभ आहे, असं गुरुकडनं मिळणं हे खूप मोठं आहे. मी नेहमी काकांना म्हणतो की काका तुम्ही आम्हाला गुरुस्थानी आहात. काका म्हणतात नाही मी तुमचा गुरुबंधू आहे. अगदी रिसेंटली सुद्धा म्हटलं तर ते म्हणतात अरे हे नातं असंच आहे, हे कळत नाही काय आहे ते. त्या दिवशी काकांनी काय केलं, मी काकांना म्हटलं की हो मला माझी रिव्हिजन होईल, मी बसतो. नाही म्हणे तू जेवण कर आणि मग बघू काय करायचं. जेवण केल्यानंतर मला म्हणले तू बस म्हणे. काका नॉर्मली जिथं बसतात ना तिथे त्यांनी मला बसायला सांगितलं, तिथं बस. मी म्हणतो काका मी इथे नाही बसणार, ही जागा तुमची, मी पुढं खुर्चीवर बसतो, तू बस रे तिथे, मी सांगतो म्हणून बस. असं 2दा-3दा करून त्यांनी फोर्सफुली मला बसवलं. बसल्यानंतर हार्डली 5 ते 10 सेकंदामध्ये मला एकदम हिलिंगच व्हायला लागलं. हो हे म्हणले काहीतरी समथिंग इज रॉंग. मी कधी ना अनुभवलेला असा मला तो अनुभव होता. तो तिथनं झटकन उठलं. काका म्हणलं ही काका ही तुमची जागा आहे. म्हटलं माझी जागा नाही आहे. म्हटलं मी बाजूला बसतो, मला काही अडचण नाही. नाही रे म्हणून तू बस तिथे. म्हटलं नाही काका माझा तेवढा पात्रता नाही आहे, मी बाजूला बसतो. हसले ते, म्हणले काही बोलले नाहीत, सोडून दिलं. आता हे असे एक अनुभव आहेत. त्याच्यामध्ये शेवटचे काही अनुभवामध्ये माझे एक मित्र आहेत निखिल अमरावतीकर. काका या जुलै 2025मध्ये परतीच्या जाण्याच्या अगोदर या निखिल अमरावतीकरांनी कारंजामधनं फोन केला, व्हिडिओ कॉल केला आणि त्या दिवशी त्या मंदिरात कोणीच नव्हतं. त्यांना मला साधारण 3-3:30ला फोन केला दुपारी आणि मला म्हटलं बघ नरसिंह सरोवरती दर्शन. आता काका होते आणि सगळंच अलभ्याला. म्हटलं थांब, म्हटलं 5 मिनटं. मी सगळ्यांना लाईनवरती घेतलं. 4ही आम्ही गुरुबंधू, खरोटे काका, भास्कर, अमित जाधव, मी स्वतः आणि काका, व्हिडिओ लावून आणि निखिल. तो अनुभव एकदम भारी होता. आणि व्हिडिओ कॉल झाला. काका झोपलेले होते ॲक्च्युअली त्यावेळेस. काका रात्र 24 तासातले 22 तास जागे असतात, 2 तास ते दुपारी झोपले तर झोपतात, नाहीतर तेही नाही. काकांनी डोळे उघडले, समोर एकदम नरसिंह सरोवरतींची मूर्ती आहे, एकदम खुश काका. आणि मग तो व्हिडिओ कॉल संपल्यानंतर आमचा 5 जणांचा कॉल सुरू होता आणि काकांनी मला पहिल्या झटक्याला सांगितलं, अरे आपण 5 जण आहेत ना, हे सगळेजण मागच्या जन्मात कुठंतरी एका अपघातामध्ये आपल्या गुरूंसह आपण मृत्युमुखी पडलेलो आहोत आणि आपण सगळे गुरुबंधू आहोत. असा एक तो विषय झाला आणि पटकन पुढं बोलून गेले की अरे मागं काही जन्मामध्ये तुझ्या हातून खूप मोठं पाप झालं आहे. हां आता ते संपलं म्हणते. आपण तिकडे गाणगापूरला नव्हतं ना, आता तुला मागं बघायचं काही आवश्यकता नाही आहे. आता हे पाप झाले वगैरे काकांनी मला यावर्षी सांगितलं. पण याच वर्षी म्हणजे 2025च्या जानेवारीमध्ये आम्ही शेगावला जेव्हा गेलो होतो तेव्हा सुद्धा काका तिथं आले होते. शेगावला दिडे मामा म्हणून महाराज आहेत, जे गोंदवलेकर महाराजांचे वाचा काय म्हणतात त्याला वाणी संचार वाणी संचार
वाणी संचार आहे त्यांच्यामध्ये, जे म्हणजे त्यांनी डोळे मिटले की ते महाराजांसारखं बोलतात. डोळे उघडले की ते मी नमस्कार करतो महाराज त्यांना सुद्धा, की माझ्याकडनं त्यांच्याबद्दल काही चुकीचा शब्द जाऊ नये म्हणून. आणि त्यांना शेगावचं दर्शन झालं आणि मी काकांच्याबरोबर त्यांच्याकडे गेलो होतो. मी आयुष्यात त्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटलो होतो. नुकताच मकर संक्रांत झाला तर सगळ्यांनी त्यांना तिळगुळ दिला, त्यांनी पण आम्हाला दिला. तिळगुळ देऊन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, तू इकडे ये म्हणे. म्हटलं काय आता. त्यांनी तिळगुळ घेतला आणि मला भरवला. आणि मग त्यांनी काही मला प्रश्न त्यांनी विचारले, तर त्यामध्ये सुद्धा मला पुनर्जन्माच्या बद्दलची बोलणी त्यावेळेस झाली होती. ते जानेवारी 2025 आणि जुलै 2025, 7-8 महिन्याचा जो डिफरन्स होता, पण ते मला लिंक लागून गेली. आता जन्मताच माझ्या ना उजव्या कानावरती बिगबाळीची खूण आहे, म्हणजे हे पुनर्जन्माची खूण आहे. आता हे जर बघितलं तर हा एकमेकांना असं सिंक्रोनाइज केला तर ते कदाचित पॉसिबल आहे. आपल्याला काही कळत नाही, गुरु सांगतात ते ऐकायचं आणि पुढे जायचं, असा तो विषय आहे. अगदी रिसेंटचे सुद्धा उदाहरणं बघितले तर कसं आहे की काकांना आपण कुठंतरी आठवावं, कोणाबरोबर बोलत असावं, तर त्या व्यक्तीला सुद्धा काकांचा सुगंध येतो. असे पण खूप प्रकार होतात. काकांना सोडून आम्ही परत उलटा येतो घरामध्ये यायला आणि लिफ्टमध्ये बसतो आणि त्या लिफ्टमध्ये 6 तासामध्ये कोणी नाही आहे काकांना सोडून आल्यानंतर, आणि 6 तासानंतर त्या लिफ्टमध्ये काकांचा सुगंध येतो. हे मी आणि माझे मिसेस आम्ही अनुभवतो. हा खूप मोठा भाग आहे. आपण कुठेही जावं आणि काका आपल्याबरोबर असावेत, याचं अजून पण काही उदाहरण आहेत. एकदा बेंगलोरला गेलो होतो. बेंगलोरला गेलो आणि निघताना काकांना म्हटलं, काका आता मी ट्रेनमध्ये बसणार आहे. रात्री 8 वाजता त्या ठिकाणी मला काकांचा सुगंध रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती येणं, हा अजब भाग आहे. आणि या गोष्टी आपण फक्त अनुभवू शकतो. हे कोणी कसं अनुभवावं हे आपल्या हातात नाही. गुरुनी कोणाला कसा अनुभव द्यावा हेही आपल्या हातात नाही. काका म्हणतात, पुढे आया, तुमच्या हातावरती प्रसाद देतो आणि मिळतो. रिसेंट अजून एक माझे मित्र आहेत, त्यांची कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये एक मनोहर मुंडे नावाचे सद्गृहस्थ आहेत. त्यांचं 8 ते 10 वर्ष पोट दुखायचं. त्यांच्या सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट करून झाल्या. त्यांचं काय म्हणतात त्याला, सिटी स्कॅन वगैरे असे सगळे करून झाले आणि डॉक्टरांच्या ट्रीटमेंट झाल्या, पण काही होईना. त्यांनी माझ्याकडं सांगितलं की तुमच्या महाराजांना मी काकांना भेटता येतं का बघा मला. काकांना भेटलं. काकांनी त्यांना उपाय सांगितला होता की बाबा तुम्ही हातामध्ये पाणी घ्या, पेला घ्या, मारुती स्तोत्र म्हणा 11 वेळा आणि तुम्ही ते पाणी प्या. आता त्या व्यक्तीला दर पौर्णिमा आणि अमावस्येला अलीकडं 8 दिवस, पलीकडं 8 दिवस, किंवा अलीकडे 4 दिवस, पलीकडे 4 दिवस, म्हणजे जवळजवळ महिन्यातल्या 15 ते 20 दिवस पोटदुखी एवढी व्हायची की तो माणूस सगळ्यांवरती चिडचिड करायचा, राग यायचा त्याला. कोणी त्याच्याशी बोलायला जायचं, म्हणजे लोकांशी त्याचा संपर्क तुटल्यासारखा असं झालं होतं. आता हे पाणी प्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांना एवढा फरक पडला की आत्ता जे चंद्रग्रहण आहे, सूर्यग्रहण आहे, या ग्रहणामध्येच त्यांना थोडासा तो पोटदुखीचा त्रास झाला. अदरवाईज त्यांचा पोटदुखीचा त्रासच गेला. ते म्हणजे हे कसं शक्य आहे, काय आहे? म्हटलं, हे बाबा तुम्हाला पोटदुखी हा भाग होता, तुमची त्यांच्याबरोबर भेट होणं हा त्यातला दुसरा भाग आहे. कोणाचं नशीब कुठे कधी उलगडणार असेल हे भगवंतालाच माहिती. असे अनुभव आहेत. अगदी काल परवाचा अनुभव असा आहे की मुलगी परीक्षेला जाते, सीएच्या 3 वेळा जाते, ती फेल होतीये. आता इंटर झाली, पुढच्या एक्झामला त्याला फेल आहे आणि MCQची परीक्षा होती. मी काकांना फोन केला, काका असं असं होतंय. अरे म्हणे ती मोबाईल बघतीये आणि त्याच्यावरती दुसरंच काहीतरी बघतीये, म्हणून तिचा अभ्यासच होत नाहीये. झालं. आता मी तिला असं म्हणलं, काय असं का कान धरले आहे खरंय. म्हणलं आता तू ते मोबाईल बंद कर. मग त्यानं प्रत्यक्ष मोबाईल बाजूला ठेवला आणि आत्ता 2 दिवसापूर्वी तिनं एक्झाम दिली तर जाताना तिला म्हणलं होतं की नाना महाराजांना पण तू विनंती कर, माझ्याबरोबर चला आणि माझ्याकडून पेपर लिहून घ्या. तसं काकांनी सांगितलं होतं आधी, तसंच तिनं ते सांगितलं. काकांना पण अनुभव तिनं हे केलं, आवाहन केलं की माझ्याबरोबर चला आणि माझ्याकडनं पेपर लिहून घ्या.
एक्झामला गेली आणि काही त्याला प्रश्नच येणार, त्याचा अभ्यासच झाला नव्हता. ते म्हणे मी असंच उत्तर दिले आणि आले आणि 50 मार्क पासिंग लाईन केलं, 50 पडले, ती पास झाली. खुश एकदम, डोळ्यातून पाणी सुरू. म्हणलं हे असंच आहे, हे आपल्याला कळत नाही, तुला येत नव्हतं पण ते तुझ्याकडनं करून घेतलं. असे खूप अनुभव असतात. अनुभव किती सांगावेत, काय सांगावेत, याला आपण एक कुठंतरी हे करायला पाहिजे, थांबायला पाहिजे. दादा, हां. तुमचं साठी काकांवरती विश्वास तुमचा अटूट वाटतोय, कारण जसं खरोटे दादांच्या बोटात एकही अंगठी नव्हती, ताईंच्या अंगठी नव्हती, तुमच्या पण हातात अंगठ्या नाहीये. नाही, मला काकांनी काढायला लावली. अच्छा. त्यांनी मला सांगितलं तुला याची गरज नाही आहे. त्याचा असं आहे की काकांनी मला सांगितलं की अरे महाराज तुझ्या हृदयात येऊन बसलेले, तुला या गोष्टीची काही आवश्यकता नाही आहे, तू काढून टाक. आणि खरं सांगायचं तर ते काढून टाकल्यानंतर मला खूप चांगले अनुभव यायला लागलेत. असे पण काय आहे की आपण विचार करू शकत नाही. काही अनुभव आहेत ते मी प्रत्यक्ष, काही अनुभव होते ते मी माझ्या गुरुबंधूंबरोबर शेअर केलेत. मी ते फक्त एवढंच की सगळ्यांसमोर प्रदर्शित करू इच्छित नाही. काही अनुभव असे आहेत की काकांना मी सांगितलं काका मला हे अनुभव नको आहेत. तर काकांनी सांगितलं तू एक काम कर, महाराजांपुढे जा, विनंती कर आणि सांग त्यांना हे नको आहे मला, थांबवा. असे असे आहेत अनुभव. पण ते अजूनही अप्रत्यक्षरित्या मला अजूनही अनुभवायला मिळत आहेत. पण आता मी त्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो. आता जे आहे ते महाराजांच्या हातात आहे, आपण काहीच नाही करू शकत त्याच्यामध्ये. यावर्षी काकांनी आम्हाला सगळ्यांना बिगबाळी व्हायला सांगितले होते. आता अच्छा. बिगबाळीची तर इथं खूण आहे. हा. तुम्हाला जर ड्रॅग करून बघायचं असेल तर बघू शकता की मला जन्मता खूण आहे अच्छा. इथे आहे ती. आणि हे बिगबाळी काकांनी आम्हाला चारी गुरुबंधांना सांगितलंय. काकांच्या पण आहेत. हां, काकांच्या पण आहे. नाही, काकांना ही खूण नाही. काकांच्या नाही, बिग बाई पायावरती काकांच्या. अच्छा. त्यांच्या पायावरती खाली शिवलिंग आहे अच्छा. काकांच्या. म्हणजे नानांनी त्यांना सांगितलं तुमच्या पायावरती शिवलिंग आहे. ओके. आणि मग काकांनी खरं बघितलं तर त्यांना ते दिसलं होतं. तोपर्यंत कदाचित माहिती असेल किंवा नाही माहिती असेल आपल्याला माहिती नाही त्यांच्यावर. दृढ विश्वास हा एक भाग आहे की म्हणजे माझं गाणगापूरला जाणं हे जे चालू होतं, मला जेव्हा काकांनी सांगितलं ना की तू जाऊ नको, तेव्हा माझ्याकडं पहिली माझी मिसेस खुश होती. कारण हा माणूस कधी उठेल आणि कधी जाईल ते सांगता येत नाही. नाही, त्याच्यामध्ये ना ना आता एक ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट जी मला जाणवली ते की तुम्ही बाकीच्यांसारखं का 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 करून काकांच्या पाठी मी गुणगुण लावली नाही. कारण काकांनी सांगितलं नाही तर नाही, नाही. नाही, हा हे भाग आहे. हे जेव्हा तुम्ही त्यांना गुरुबंधू म्हणा, गुरु म्हणा, पण जेव्हा एक असा अधिकारी व्यक्ती सांगतो की हे करू नकोस, तर त्या व्यक्तीला वारंवार जाऊन विचारायला तुम्ही असं का सांगितलं? हे खरं आहे तुम्ही म्हणता ते. मी कधी त्यांना क्रॉस कधी केलं नाही. आणि कसं आहे, आता आपण नेहमी म्हणतो की गुरु तुम्हाला शोधत येतो. हे माझ्या आयुष्यात घडलेली मोठी घटना आहे की मी कुठल्याच संत महंत किंवा मला तुम्ही दीक्षा द्या, हे द्या, ते द्या, असं मी कधीच कोणाकडे जाऊन केलं नाही. असं 2019-20 मध्ये मी एकदा माझ्या मामींच्या बरोबर जोशी म्हणून आहेत, ते खूप चांगले महाराज आहेत. तर मामीबरोबर मी त्यांच्याकडे गेलो. मामी म्हणले ते मला घेऊन चाल त्यांच्याकडे. तर त्यांच्याकडे मी गेलो होतो. मामींचं काय त्यांचा प्रश्न विचारायचे होते म्हणून तिच्याबरोबर गेलो होतो. आता ते महाराज बसले होते आणि त्यांच्यासोबत मी खुर्चीवर बसलो होतो. त्यांनी डोळे उघडले आणि मला त्यांनी विचारलं तुम्हाला दीक्षा मिळाली? म्हटलं नाही. तुम्हाला अनुग्रह झालाय? नाही. म्हटलं मला अनुग्रह झालाय किंवा दीक्षा मिळाली हे मला माहिती पण नाही आहे. कोणी दिली असेल तर तेही माहिती नाही. म्हटलं मी काय कोणाकडे जाऊन घेतले नाही काही नाही. तुम्हाला दीक्षा घ्यायची असेल तर म्हणे तुम्ही या म्हणे उद्याला. आता तो पिरियडमध्ये मी काकांच्या ऑलरेडी जॉईन झालेलो होतो आणि माझं कोरोनाच्या काळात काकांनी सांगितलं तू माझ्यावरती विश्वास आहे का? तर आहे बाबा. मी तुझं नुकसान करणार नाही. हे वाक्य कानात अजूनही माझ्या आहे. तर त्या काकांना विचारलं त्यावेळेस की काका असंच आहे, काय करू? मला म्हणले तुला दीक्षा घेण्याची आवश्यकता आहे का? नाही. मग काही गरज नाही. मग माझ्याकडे अजूनही मी कोणाची दीक्षा घेतली नाही. मला कोणाचा अनुग्रह आजही नाही आहे आणि झाला असेल तर मला माहिती नाही आहे. दादा, तुम्ही आज आम्हाला वेळ दिला. हां. खूप खूप धन्यवाद. जय नाना. जय नाना. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अगमोद्धारक भक्त वत्सल दीनदयाळ समर्थ सद्गुरू श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय. काका तुम्हाला साष्टांग नमस्कार.
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा